बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर, भाग 11. भाई, भाभीजींनी हळुवार हाक मारली. भाई तंद्रीतून जागे झाले. त्या 2-4 तासात ते थकल्यासारखे वाटत होते. बडी भाभी जवळच्या खुर्चीत बसत म्हणाली, रजनीगंधा नाही आली? तिला नोकरी लागली आहे. मग ती कुठे आहे? पुण्यातच. बडी भाभीला कळून चुकलं. भाईंना काही सांगायचं नाही. ती तशीच बसून राहिली. तिला खूप विचारायचं होतं, पण भाई खिडकीतून दूरवर पाहत होते. शेवटी थकून बडी भाभी उठली. भाईकडे पाहत म्हणाली, तब्येत बरी नाही आहे का? बरी आहे. मग एवढी उदास का? कसलं दुःख आहे? मला नाही का सांगणार? काही नाही झालं, सारं ठीक आहे. बरं, चहा पाठवते. हां. नको बडी भाभी, काही नको मला. बरं. बडी भाभी जड मनानं एक एक पायरी उतरत होती. तेव्हा तुला आठवत होतं की महिन्यातल्या प्रत्येक दिवशी आपण केलेली प्रार्थना वाया गेली. आपल्या मनात किंचित का होईना स्वार्थ आला असावा. त्याविना हे घडलं नाही. आपलं खरं प्रेम असतं तर भाईच्या जीवनात खूप वर्षानं आनंद फुलला असता, पण तसं घडलं नव्हतं. बडी भाभी गेल्यावर भाईंना वाटलं आपण सारं तिला सांगून टाकायला हवं होतं. त्याशिवाय तिला काहीच समजणार नव्हतं. पाठमोऱ्या बडी भाभीला पाहताना त्यांना वाईट वाटत होतं. पण पण सांगायचं काय? आपलं अपयश सांगायचं? आपली हार सांगायची? आपण गेलो तेव्हा बडी भाभीच्या डोळ्यात केवढा आनंद होता. पण काय झालं त्या आनंदाचं? अश्रू झाले होते. भाईंच्या डोळ्यांसमोर महिनाभरातले सारे प्रसंग उभे राहिले. रजनीगंधाबरोबर पुण्याला जाताना खरोखरीच मजा वाटत होती. खूप वर्षात न जाणवलेलं सृष्टी सौंदर्य आज दिसत होतं. पळत्या झाडांची मजा वाटत होती. ढगांची रंगरेखा मनाला भुरळ घालत होती. तर थंड वारा हवा हवासा वाटत होता. त्याहूनही हवा हवासा वाटत होता गाडीच्या हेलकाव्याबरोबर होणारा रजनीगंधाचा स्पर्श. खूप खूप दिवसांनी हा स्पर्श शरीराला होत होता. शरीरभर गोड झिंझिण्या उठत होत्या. तिचं मनमोकळं बोलणं कानाला सुखावत होतं. त्या 8 दिवसात रजनीगंधाबरोबरचा प्रत्येक क्षण उन्मादक होता, आव्हान देणारा होता. पण ती इतकी सहज होती की ती सहजता सोडून तिला स्वतःहून स्पर्श करणं भाईंना जमत नव्हतं. नकळत होणाऱ्या स्पर्शाला उत्तर म्हणून एकदा भाईने तिच्या हातावर हात ठेवला. तो हात पटकन दोन्ही हातात धरत ती म्हणाली, भाई, केवढं गरम झालं या थंडीतही तुमचं अंग. घरी गेल्यावर औषध घ्या. खूप दगदग होते माझ्यामुळे ना. भाईंना काय बोलावं कळेच ना. तिला नोकरी मिळाली होती भाईंच्याच एका वकील मित्राकडे. घरही व्यवस्थित होतं. काळजी मिटली होती, पण राहण्याचा प्रश्न अजून सुटला नव्हता. आल्या आल्या ती म्हणाली, भाई, मला अजून नोकरी नाही. घर बघून काय करू? राहू का हो 8 दिवस तुमच्या घरी? राहा की, पण इथे स्वयंपाक करायला कोणी नाही. दरवेळी शिवप्रसाद येतो. मी करेन की. आणि खरंच तिने छानपैकी स्वयंपाक केला. स्वयंपाक करताना ती 4 वेळा हाक मारायची, भाई, हा वरचा डबा काढून देता? भाई हसायचे. आजवर डबा काढून द्यायचे प्रसंगच आले नव्हते त्यांना. डबा काढून जायला निघाल्यावर ती म्हणायची, बसा ना इथेच, भाजी तरी निवडा. अगं, आयुष्यात भाजी कधी विकत आणली नाही, कधी निवडली नाही. मग असं करा, तुम्ही स्टोव पेटवा, मी चिरते भाजी. छोट्या छोट्या गोष्टीत ही मजा वाटायची.
हे असलं संसार सुख भाईंना नवीन होतं. श्रीमंत घरात वाढल्यामुळे असल्या सुखाला ते मुकलेच होते. खूप आनंद होत होता. दिवसाचा प्रत्येक क्षण जगावासा वाटत होता. रजनीगंधाच्या सहवासात प्रत्येक क्षण आनंदाचा होत होता. त्यानं वाटत होतं म्हणावं, तुझ्या सहवासात कधीही न अनुभवलेल्या गोष्टीतून आनंद मिळतोय. खरंच संसारातला हा आनंद कधी अनुभवला नव्हताच. भाजी शिजत आली की ती म्हणायची, बाई लवकर या. भाई घाईघाईने जायचे. हातातली पळी भाजीच्या पातेल्यात घालून त्यातली थोडी भाजी काढून म्हणायची, जरा बघा तर चव कशी आहे. भाई मनात हसायचे. आयुष्यात कधीही पाण्यात पडेपर्यंत कशाचीही चव न पाहणारे ते कधीही स्वयंपाकघरात सुद्धा त्यांनी पाहिलं नव्हतं. दिवस पाखरांच्या गतीने उडून जायचा. रात्र अनेक स्वप्नांना घेऊन अगोदरच मनात उतरायची. वाटायचं रात्रीच्या हळव्या क्षणी रजनीगंधाला आपल्या साऱ्या भावना सांगून टाकाव्यात, पण शब्द ओठातून बाहेर पडायचे नाहीत. भाई मी पलीकडच्या खोलीत झोपते, पण मला एकटीला झोप येत नाही. इथे हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या रूममध्ये कांचन मिश्रा आहे. कधी एकटी झोपलेच नाही ना. मला खरं सांगू, भूताची भीती वाटते. वाटतं उघड्या खिडकीतून भूताचा लांबलचक हात माझ्या गळ्यापर्यंत येईल. या कल्पनेनंच मला कापरं सुटतं. घसा कोरडा पडतो मग. आल्या आल्याच रजनीगंधा बोलत होती. भाईंना वाटत होतं परमेश्वर आपल्या बाजूनं न्याय देतोय. भाई अस्वस्थ मनाने रात्रीची वाट पाहत होते. संध्याकाळ गडद झाली आणि रुंझून सोनपावलाने चांदण्यांची रास ओलांडत रजनीने आकाशात प्रवेश केला. लाजरी बुजरी रजनी धुसर साडीतून हसत होती. तिच्या पारदर्शी साडीतून ती यव्वना मोहवत होती. चंद्राचं आगमन झालं आणि ती अधिकच खुलली होती. भाई खिडकीतून हे दृश्य पाहत होते. डोक्याखाली हात घेऊन ते पलंगावर झोपले होते. कान चाहूल घेत होते रजनीगंधाच्या पदरवाची. आणि ओळखीची पावलं वाजली. भाईंचा रोम रोम जागा झाला. शब्द शब्द जुळवून त्यांनी मनात आशा फुलवली. डोळे तिला पाहायला अधीर झाले. भाई तिकडे नाहीच झोपत मी. पलंग धरता, तिकडचा इकडे आणू. भाई न बोलता पटकन उठले. पलंग एका दमात आणून टाकला. ती गादी उचलून उभी होती. आण मी टाकतो. त्यांना तिच्याजवळून गादी घेताना तिच्या शरीराचा स्पर्श झाला आणि मनाच्या तारा झंकारून उठल्या. एक गोड गीत शरीरभर उमटलं. आपण कधी आपली तरी गादी घातली, असं मनात येताच त्यांना हसू आलं. भाई गंमत वाटते नाही. कशाची? 8 दिवसांपूर्वी मी तुम्हाला ओळखतही नव्हते. या 4 दिवसात वाटायला लागलं आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. तुम्हाला नाही वाटत असं? वाटतं ना. भाई मनातच म्हणाले. खूप वाटतं ग, खूप वाटतं. तुला आवेगानं जवळ घेऊन नको, पुढचे विचारसुद्धा सांगणं नको. काय काय वाटतं कसं सांगू प्रिये? बरं का भाई, लहानपणी गंमत यायची आणि कितीतरी लहानपणीच्या गमती तिने सांगितल्या. भाईंना राहावलं गेलं नाही. अगं गंमत म्हणजे माझ्याहून 2 वर्षानं मोठ्या असलेल्या एका मुलीला मी वयाच्या 10व्या वर्षी मागणी घातलेली. मग काय झालं? काय व्हायचंय, पोरखेळ होता तो. तिचं दुसरीकडे लग्न झालं. कधी भेटली होती? हो भेटली होती. अरे वा, छान. हं, बरं. झोप यायला लागली आता. भाई एक प्रश्न राहिलाच बघा. तुम्ही कधी कविता केल्या का हो? नाही बुवा, तसा योग आला नाही. मी खूप खूप कविता करीत होते, पण सारीच प्रेमगीतं निष्फळ ठरलीत बघा. जाऊ द्या, मागच्या जीवनाकडे वळून पाहावं अशी आता इच्छाही नाही. बोलता बोलता तिने उशीवर मान ठेवली आणि पाहता पाहता तिचे डोळे मिटले.
चांदण्यांच्या प्रकाशात निरागस दिसणारा चेहरा. अत्यंत विश्वासाने झोपल्या रजनीगंधाला काय म्हणावं हेच त्यांना कळेना. ते आपल्या पलंगावरून उठले आणि तिच्या पलंगावर वाकले. चंद्राचा प्रकाश अडला. त्यांना वाटलं तिला जागं करावं आणि विचारावं, वेडे, मी जागा असताना तुला झोप लागलीच कशी? पण त्यांनी काहीच केलं नाही. अत्यंत गाढ निजलेल्या रजनीगंधाचा विश्वासघात करण्याचं धैर्य त्यांच्यात नव्हतं. त्याने रात्र तळमळून काढली आणि तेव्हाच त्यांनी मनाशी ठरवलं, हळूहळू या कळीला उमलू द्यावं. एकदम अचानक स्पर्शाने ही उमलण्याऐवजी मिटून जाईल. आपण थांबूया. खरं तर त्यांचं काम 8 दिवसात संपलं होतं. पण रजनीगंधाच्या प्रेमळ सहवासाचा मोह त्यांना होताच. शिवाय त्यांचं आगळं वेगळं प्रियाराधन चालू होतं. ते संधीची वाट पाहत होते. त्यासाठी ते हवे तेवढे दिवस थांबायला तयार होते. तिच्याबरोबर फिरायला जाण्यात, तिच्याबरोबर बोलण्यात ते इतके प्रभावित व्हायचे की त्यांना वाटायचं, नाही मिळालं शारीरिक सुख तरी चालेल. त्याविना जगायची सवय शरीराला झालीच आहे. पण तिच्या सहवासातून मिळणारा आनंद, ती अवतीभूती वावरताना होणारा स्पर्श हा सुद्धा रोमांचकारी आहे. रजनीगंधा नियमित ऑफिसमध्ये जात होती. खुशीत होती. घरी आल्यावर प्रत्येकाची नक्कल करताना ती म्हणायची, भाई, वकील साहेबांचा चुलत भाऊ आलाय बरं का. त्याची अशी मजा की स्वारी स्वतःलाच विद्वान आणि हुशार समजते. आणि महाशय अगदीच अबोल. भाईच्या डोळ्यासमोर काहीशी प्रौढ चष्मेवाली व्यक्ती उभी राहिली. नंतरच्या दिवसात रोज एकदा तरी त्या व्यक्तीचा उल्लेख असायचा. त्याचे केस कसे, डोळे कसे, तो पाहतो कसा, सारं काही ती खुलासेवार सांगायची आणि त्याची नक्कल करून दाखवायची. बरं का भाई, तो चष्मेबद्दूर म्हणजे चष्मा लावणारा नाही बरं. अहो अहो तोच हो. त्याचं नाव महेश. तो हो, आपल्या वकील साहेबांचा चुलत भाऊ. त्याची ना आज गंमतच झाली. मी ऑफिसमध्ये नाही असं समजून स्वारी सीळ घालत आली आणि त्याने चक्क सिनेमातलं प्रेमगीत म्हणायला सुरुवात केली. गाणं म्हणताना त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि असा काही दचकला तो की बस, चाचरत चाचरत म्हणाला, तुम्ही इथे कशा? मी म्हटलं, कशा म्हणजे? अहो नोकरीवर आहे मी इथे. पण काय हो, तुम्ही कसे हो इथे? तो हसत म्हणाला, जशा तुम्ही तसाच मी. आणि इतका छान हसला म्हणता भाई, त्याची रेखीव मिशी पण हसली बरं. असंच आणि इतर कितीतरी वेळ बोलत राहायची. पुढे ती म्हणाली, मी त्याला म्हणाले, आमचे भाई खूप सुंदर आहेत. एवन त्यांचे केस बघ, त्यांचे डोळे बघ, काय फर्मास पर्सनॅलिटी आहे की बघतच राहावं. अर्थात हे सारं मनातच म्हटलं बरं का. भाई खुशीत होते. अविरत सुखाचा एक झरा वाहत होता. छोट्या छोट्या गोष्टींचाही केवढा आनंद होत होता. काल परवा ती म्हणाली, तुमचे कपडे त्या टेबलावर आहेत बरं का, बघून घ्या. भाईने स्वतः कपडे घ्यायची पहिलीच वेळ. एक क्षण गोंधळल्यासारखं झालं. दुसऱ्या क्षणी त्या कपड्यांच्या ढिगात ते आपले कपडे शोधत होते. रजनीगंधाचे कपडे पण त्यात होते. नको ते कपडे हाताशी येत होते. त्यांना केवढी तरी गंमत वाटत होती. आताही ती किती छोट्या छोट्या गोष्टी सांगत होती. भाई आराम खुर्चीत बसून ऐकत होते. सुखाची बरसात करणाऱ्या रजनीगंधाला एकच विचारायचं त्यांच्या मनात होतं, मला नेहमीच अशी साथ करशील का? माझी अर्धांगी होशील का? पण लगेच मनात यायचं, आजच हा विषय काढून मिळणारा आनंद नष्ट करायचा का? तिच्या मनात असेल तर अगदी सहजरित्या हा विषय तीच काढील, यात शंकाच नाही. आपण घाई करून उपयोगाची नाही. जबरदस्ती तर त्याहून नाही. इतकी वर्षे आपण एकाएकी राहिल्यामुळे आपल्याला घाई होते. पण शरीराची ही अधीरता योग्य नाही. शरीरावर नियंत्रण हे हवंच. साऱ्या शरीरभर फिरणाऱ्या उसळत्या गरम रक्ताला अवर हवाच.
रोज रात्री गप्पा मारता मारता रजनीगंधा स्वप्नगंधाची उधळण करत झोपी जायची. महिना होत आला होता. भाईंची प्रतीक्षा संपत आली होती. शेवटी आपणच हा प्रश्न काढावा असं त्याने ठरवलं. संध्याकाळी घरी आल्यावर आता फायनल करायचंच ह्या विचारानं दिवसभर ते अस्वस्थ होते. संध्याकाळ उशिरा होते असं त्यांना वाटत होतं. मनात शब्दांची गुंफण झाली होती. भावनांची गर्दी थोपवून धरली होती. संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे हसत हसत आली आणि हसतच तिने स्वतःभोवती एक गिरकी घेतली. लिंबू कलरच्या साडीत तिचा चेहरा खुलला होता. भाई आल्या आल्या तिला म्हणाले, आज खुशीत दिसतेस रजनीगंधा. भाई, आज गंमत आहे. आज मला तुझ्याशी काही बोलायचंय. अगोदर माझं तर ऐका. आज माझंच ऐकावं लागेल. नाही, प्लीज माझं ऐका ना. भाई, महेश येतोय आता. भाईंना काय बोलावं कळेना. ते अपसेट झाले. वरकरणी शांत राहिले, पण मनात एक ज्वालामुखी निर्माण झाला होता. पण जिन्यात पावलं वाजली आणि ती म्हणाली, भाई, ते आले. भाई जिन्यापर्यंत उठून गेले. चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं. महेशला हाताला धरून आत आणत त्याने खुर्चीवर बसवलं. सावळ्या रंगाचा महेश भाईंना एकदम आवडला. तसं सुंदर काही नव्हतं, पण प्रथम दर्शनी एकदम आवडावा असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्या सरळ मनाचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात पडलं होतं. भाई, हे महेश. रजनीगंधाने ओळख करून दिली. 1.5 तासभर अनेक विषयावर मजेदार गप्पा झाल्या. जितका महेश वाटला त्याहूनही बोलण्यात साधा होता. त्याचं मनमोकळं हसणं पाहून भाईच म्हणाले, खरंच महेश, तुमची भेट मोठी आनंददायी झाली. महेश जायला निघाला. रजनीगंधाने त्याला डोळ्याने खुणावले. तो दाराशी घुटमळला. भाई, तो म्हणाला, भाई, मी एक मागायला आलोय. अवश्य माग. देता येईल ते देण्यात मला आनंदच होईल. भाई, मी रजनीगंधाला मागणी घालायला आलोय. तुमची प्रचंड थोरवी तिच्याकडून कळली. सुखसमाधानाची माहिती कळली आणि वाटलं अशा कितीतरी दुःखी स्त्रियांना तुम्ही सुख दिलं असणार. आपण आनंद देणारे आहात. माझ्यासाठी माझ्या जीवनात रजनीगंधाचा प्रवेश होऊ द्या. नवा जीवनगंध तयार होऊ द्या. भाई, द्याल ना मला रजनीगंधा. भाईंना एक क्षण काय बोलावं कळच ना. त्यांचं अवसान गळालं होतं. कसंबसं स्वतःला सावरत ते म्हणाले, महेश, तुम्हा दोघांच्या जीवनात आनंद फुलू द्या. आणखी काय सांगू. रजनीगंधाची सासरी पाठवणी करताना मन भरून येतंय. महेश, तिला सांभाळ. तुम्ही गावाला या आणि रीतसर लग्न सोहळा होऊ द्या. भाई आत परतले. रजनीगंधा त्याला पोचवायला खालपर्यंत गेली. दाराशी चाललेल्या गप्पा त्यांना ऐकू येत नव्हत्या, पण त्यांचा आनंद त्यांच्या हावभावावरून कळत होता. रात्री रजनीगंधा शांत झोपली होती. उद्याची स्वप्न तिच्या उशाशी होती, तर भाईंना झोप येत नव्हती. मध्यरात्री त्यांना आपल्या भावना आवरेनात. त्यांच्या डोळ्यातील पाण्याने उशी ओली होत होती. पराजित योद्ध्याप्रमाणे ते जीवनातला प्रत्येक क्षण हारत होते. ती हार सहन करण्याची क्षमता त्यांच्याजवळ नव्हती. काही वेळानं त्यांना गदगदून आलं आणि एक अस्पष्ट हुंदका त्यांच्या तोंडून बाहेर पडला. रजनीगंधाला अचानक जाग आली. भाई जागे असल्याचं तिला जाणवलं. ती उठून त्यांच्याजवळ गेली. भाईंच्या डोळ्यातून येणारं पाणी पाहून ती एकदम चपापली. भाई, कपाळावर हात ठेवत ती म्हणाली, काही दुखतंय का. भाईंना रडणं आवरेना. त्यांनी पटकन तिला मिठी मारली. त्यांचा आवेग सहन करणं तिला कठीण झालं होतं. रजनीगंधाला कळत नव्हतं एवढं कशाचं दुःख होतंय भाईंना. खूप वेळानंतर भाईंनी तिला दूर करत म्हटलं, मला माफ कर, मला माफ कर. पण भाई, असं काय झालंय.
काही झालं नाही, काही झालं नाही. कधी कधी असाच मी हरवून जातो. सुख शोधताना, मिळवताना दुःखाचा फटका एवढा जबरदस्त असतो की जीवघेण्या वेदना होतात. हे सोसत मी का जिवंत राहतो कळत नाही. कोणासाठी जगतोय मी? भाई, असं काय करता? आपल्यासारख्या माणसाने धीर सोडल्यावर आमच्यासारख्या उद्ध्वस्त बायकांनी, छळाने बेजार झालेल्या स्त्रियांनी जायचं कुठं? आपल्याकडे असणारी ती लहान अनाथ मुलं, त्यांनी कोणाकडे पाहायचं? वटवृक्षानं रडायचं नसतं. आपल्या अंगा खांद्यावर नाचणाऱ्या असंख्य चिमण्यांना अभय द्यायचं असतं. खरं ना भाई? भाई नुसतेच ऐकत होते. ते मनाशी म्हणाले, मला मला देवत्व नको होतं, मला भव्यता नको होती. मला हवा होता माझा छोटा संसार, त्यात मी सुखी झालो असतो. पण सुख समाधान मला मिळू नये हाच माझ्या सौंदर्याला शाप असावा. हो, परमेश्वराला सुद्धा वाटतं आपलं प्रतिरूप असावं. मग मग मला माझं बालरूप सांभाळण्याची इच्छा का होऊ नये? ही रजनीगंधा माझी थोरवी गाते. मला काय हवं याची तिला कल्पनाही नाही. ही कल्पना असती तर कदाचित तिने मला क्षुद्र समजलं असतं. पण साधा सुखाचा संसार माझ्या वाट्याला का येऊ नये? कोणावर केलेलं, अगदी अगदी मनापासून केलेलं प्रेम निष्फळ का ठरावं? पराजित, निव्वळ पराजित आहे मी. जगात माझी प्रतिमा काही असो, स्त्री सुखापासून, माझ्या स्वतःच्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या सुखांपासून मी दूर फेकला गेलोय. आड रस्त्याला जाऊन वाम मार्गाने काही मिळवावं अशी इच्छा होत नाही. तिथेही संस्कार आडवे येतात. बाकी कोणी जरी नाही तरी तू माझा पाठलाग करतोस देवा. तूच माझा पाठलाग करतो आहेस. आता उरलंय एकच, तुझ्या हाती सापडणं. पण नाही, मी धावत राहीन. तू कर हवा तेवढा पाठलाग, मी धावत राहीन. भाई, अहो भाई, काही बोला ना. रजनीगंधा त्यांना हलवत म्हणाली, काही नाही. भावनाभरात वाट चुकलो थोडा, मला माफ कर. पण आज माझी शपथ आहे. सांगा मला काय एवढा अनावर झाले ते. शपथ तुमच्या पायाची, मी कुठेच सांगणार नाही. पण भाई, आज जर तुम्ही मला सांगितलं नाहीत तर जन्मभर मला वाईट वाटत राहील. सांगा. आणि सांगितलं तर तुझं माझ्याविषयीचं मत खराब होईल. तू शपथ मागे घे. नाही, काही होणार नाही. सांगा ना भाई. रजनीगंधा, आज मी अगदी पराजित झालोय. मला माफ कर. भाई, तुम्ही सांगितल्याशिवाय मी हलणार नाही इथून. अशीच बसून राहीन. नको ग, नको. माझा अंत पाहू नकोस. भाई, तुमचा अंत मी कसा पाहू? पण तुमची बेचैनी मी पाहू शकत नाही. माणूस अत्यंत पराजित झाल्याविना डोळ्यांतून आगतिकता बरसत नाही. खरं ना? तुमचं दुःख तसंच मोठं असणार. सांगा भाई, मनाचा कोंडमारा करू नका. सांगा ना. रजनीगंधा, तुझा मी अनंत अपराधी आहे. नकळत मीही तुझ्यावर मन जडवून बसलो आहे. आणि आता रजनीगंधाला हे सारं अनपेक्षित होतं. भाईंच्या मनाची कल्पना त्यांच्या सहवासात राहूनही तिला आली नव्हती. भाईंचा स्वभाव खरंच थोर, म्हणूनच शब्दानंही त्यांनी कल्पना कधी दिली नाही. ह्या थोर माणसाचं साधं मन आपल्याला ओळखता आलं नाही याचं तिला वाईट वाटलं. पण तीर सुटला होता. त्याला थांबवणं आता कुणालाही शक्य नव्हतं. रजनीगंधा, रागवलीस ना माझ्यावर? नाही भाई, परिस्थितीची कल्पना आली नाही मला. आता त्याला इलाजही नाही.
पण ही संधी मला मिळाली असती तर माझ्यासारखी भाग्यवान मीच झाले असते भाई. भाई, आता मला आयुष्यभर तुमची सोबत राहील. मी कुठेही असो, तुम्ही माझ्याबरोबर असाल. तुमचं प्रेम, तुमचा सहवास माझ्या मनात माझ्यासाठीच राहील. भाई, फक्त एकदा जवळ घ्या मला. जन्मभराची आठवण माझ्या तना मनावर उमटू द्या भाई. नाही रजनीगंधा, नाही, असं होणार नाही. जा जा, तुझ्या महेशसह तू आनंदी राहा. त्याने तिला उचलून दूर केलं. तिच्या केसावरून हात फिरवत ते म्हणाले, बघ बघ, अरुणाचली रविराज येत आहेत. तुझ्याही जीवनात असाच प्रकाश येणार आहे. सार संपन्न समृद्ध होणार आहे. तुमच्या प्रेमानं दशदिशा उजळून टाकतील असा आनंद निर्माण होणार आहे. संध्येची उदास छाया तुमच्यावर कधीच पडणार नाही. नाही, एकाकी यामिनी तुम्हाला सोबत करणार नाही, तर तू उषा होशील. उषा होशील, रंगमहालाची सम्राज्ञी, चराचराची अभिराज्ञी. आणखी काय सांगू? आपल्या जीवनातून एक वेडी रात्र मात्र मला परत देऊन टाक. झालं, आता मला अधिक मोहात घालू नकोस. रजनीगंधानं त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. तिला उठवत ते म्हणाले, सुखी राहा. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला निघाली तेव्हा भाई म्हणाले, मी गावाला जातोय, तिथे तुम्ही या. रीतसर सारं होऊ द्या. भाई परतले. उरात जीवघेणी वेदना घेऊनच परतले. भाभी विचारून विचारून कंटाळून एक एक पायरी उतरत होती. भाई तिच्याकडे पाहत होते. त्यांनाही वाटत होतं हे सारं आपण भाभीला सांगितल्याविना आपल्याला चैन पडणार नाही. ते घाईघाईनं जिन्याजवळ आले. त्याने हाक मारली, बडी भाभी. पण ती जिना उतरून स्वयंपाकघराकडे वळली होती. तिला भाईंचे शब्द ऐकू आले नव्हते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.